तर त्याचे कॉपी काढलेत। या तरतुदी अनेक आहेत हो, पण त्याचं इम्प्लिमेंटेशनचं काय? त्याची अंमलबजावणी कोण करणार? अनेक तरतुदी आहेत, अनेक भानगडी आहेत, इतके की आपल्याला माहीत नसलेल्या खूप गोष्टी आहेत आणि तुमच्यावर न खर्च होताही त्याच्यात बिलं पास झालेली असतात। काय सांगायचं, इतक्या तरतुदी आहेत। म्हणून आपण हे सगळं काढलेलं आहे की याच्यातनं जे काही मिळतंय, जे काही मिळवतात, हा इनिशियल स्टेज आहे पहिलीच, आणि त्यातनं काही पुढे जाता येईल। तर अशा प्रकारे दिव्यांग माणसाकडे, परवा मी सुप्याला गेलो होतो, तिथं बारामती तालुक्यात चौफुलीच्या पलीकडे तिथं सुपेकर नावाचे एक गृहस्थ आहेत, ते मतिमंद मुलांची शाळा चालवतात। आईबाप कुणाचे, मुलं कुणाची काहीच पता नाही, हा बिचारा सांभाळतो, त्याला कुठल्या प्रकारची देणगी किंवा सरकारची ग्रँट आजही मिळत नाही, हे दुर्दैव आहे। गेली 12 वर्ष झालं ती शाळा चालवत आहे, आजही ही परिस्थिती आहे। आणि त्या कमिशनरकडे गेले, त्याने किस्सा सांगून टाकला। त्या कमिशनरकडे गेल्यानंतर सरकारी GR मधल्या तरतुदी मंजूर करण्यासाठी ह्याची मंजुरी घ्यायला, म्हणजे काय, चिरीमिरी, त्याच्याशिवाय काम होत नाही। अतिशय अवघड काम आहे आज। आणि हल्ली तर काय, या देशामध्ये सगळे परिस्थिती राजकीय सामाजिक इतकी खराब झालेली की अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल याचं स्वप्न सुद्धा आम्हाला कधी पडलं नव्हतं। आज बघा, काल एक व्हिडिओ आलेला आहे, किती मजा असते। एक तलाठी आहे, त्या तलाट्याला म्हणजे ते काय म्हणले, सॉरी, पूरग्रस्त नाही, दुष्काळग्रस्त नाही, पूरग्रस्त या लोकांसाठी ज्यांच्या जमिनी या पुरामुळे वाहून गेल्या किंवा ज्यांची पिकं नासली, त्यांना देण्यासाठी सरकारकडून पैसा आला। एका तलाट्याला 2 बायका, एक आवडती एक नावडती, पूर्वी राजाकडे ऐकत होतो पण आता हल्ली इथं पण आहे, हे आता पाहायला मिळालं। तर त्या बिचाऱ्यानं आवडतीच्या खात्यावर 50 लाख ट्रान्सफर केले, नावडतीच्या खात्यावरही 10 लाख केले। मग आता ते नावडतीमध्ये भानगड झाल्यामुळे ती नावडती पोलिसांकडे गेली आणि हे प्रकरण बाहेर आलं। हे रेकॉर्ड झालेलं आहे, त्याचा व्हिडिओ फिरतो आहे व्हॉट्सअपवर। काय परिस्थिती आपली या देशामध्ये, या राज्यामध्ये, याचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे असं मला वाटतं। आणि म्हणूनच यांच्यासाठी काही करता येतंय का? गेली 2000 सालापासून मी अशा काही उपक्रम राबवले। मी ज्या डिपार्टमेंटवर होतो त्यातले आमचे सहकारी युनियनचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन